सामन्याचं आपण या व्यासपीठावरून थेट प्रक्षेपण पाहायचं आहे। सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो। दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे विटलाई अडूर। वेळेला तो राहिला नाही, म्हणून मित्रांनो सांगतोय की वेळ कोणासाठी थांबत नाही। कृपया वेळेचं बंधन हे प्रत्येकानं पाळणं खूप गरजेचं आहे। विनंती करतोय या ठिकाणी विटलाई अडूर आणि दत्त सेवा वेल्डेश्वर। त्यानंतर या स्पर्धेतला तिसरा सामना असणार आहे। त्या दोन्ही संघांनी सुद्धा लगेचच आपण आला असाल तर कृपया नोंद करून घ्या आणि आपली संघ यादी या ठिकाणी दाखल करा। तृप्तीनगर अडूर ब बोलून आलेले असतात, परंतु याकडे गांभीर्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे। जोरदार टाळ्या वाजवून आपण या दोन्ही संघांचे स्वागत करूया। विटलाई अडूर आणि दत्त सेवा वेल्डेश्वर। स्पर्धेतला दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय विटलाई अडूर आणि दत्त सेवा वेल्डेश्वर यांच्या दरम्यान। या सामन्यासाठी पंच पॅनल असेल समीर पवार सर, त्याचप्रमाणे समीर घाणेकर सर, आणि मी मगाशीच म्हटलं की महिला आरक्षण यामध्ये पहिल्या पंच म्हणून आपल्या ग्वागर तालुक्याला जो मान मिळतोय त्या ओक मॅडम याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। संपूर्ण महिलांना मी विनंती करतो की अशा प्रकारच्या महिला तयार होणं सुद्धा ही काळाची गरज आहे, कारण की कबड्डी म्हटला तर मातीतला खेळ। या पुढील सामन्यासाठी पहिला पुकार उमा महेश्वर हेदवी तृप्तीनगर अडूर ब। उमा महेश्वर हेदवी तृप्तीनगर अडूर ब दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार। याच्याकडून प्रत्येक सामन्यातील सामना पुरस्कार पाहतोय तो कुमार शुभम राजेंद्र भाटकर। हा त्याचा जिवलग मित्र आहे आणि या मित्रासाठी त्यानं या स्पर्धेमध्ये आकर्षक चषक दिले। ते प्रत्येक सामन्यातला सामनावीर म्हणून सामन्याला सुरुवात होते। पाहायला गेलं तर सार्थक अकुल एक मोठं नाव आहे। गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आपण त्याच्याकडून पाहिलाय। रनिंग हँडटचमध्ये पाय लाभ करून गडी टिपण्याचा प्रयत्न, अतिशय छान प्रयत्न या पहिल्या चढाईमध्ये सूरज शिंदेला या ठिकाणी बाद केला जातोय। एक महत्त्वपूर्ण गुण, पहिला गुण मिळतोय तो वेल्डेश्वर संघाला। प्रत्युत्तर दाखल 9 नंबरची टी शर्ट प्रदान केलेला खेळाडू आहे, चढाई करतोय। आता मात्र दोन्ही संघांचा समतोल पाहिला तर अतिशय चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय दोन्ही संघांकडे। कारण विटलाई अडूर म्हटलं तर गेली अनेक वर्ष या कबड्डीच्या क्षेत्रामध्ये आयोजक आणि उत्तम प्रतीचा खेळ करणारे खेळाडू घडवले ते म्हणजे विटलाई अडूरनं। पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल एक महत्त्वपूर्ण गोल मिळवतोय तो विटलाई अडूर संघ। प्रत्युत्तर दाखल चढाई होतीये तो प्रणव नाटेकर, एक चांगला खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे प्रणव, आणि चढाई करतोय अतिशय सुंदर। थोडंसं लक्ष विचलित झालं, परंतु एक चांगला कोपरा रक्षक म्हणून गेले अनेक वर्ष काम पाहतोय तो विटलाई अडूर संघाचा। त्यामध्ये पकड होती, प्रणवला गुण मिळतोय। प्रत्युत्तर दाखल आता मात्र सुदीप 12 नंबरची टी शर्ट प्रदान केलेला पाहायचंय 2-1-2 अशी 5 खेळाडूंमधली क्षेत्ररचना आहे आणि त्यामध्ये चढाई करतोय। दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय। तिसऱ्या लढतीकडे जाणार आहोत। दोन्ही संघांना विनंती असणार आहे, अनेकही प्रयत्न केला होता मात्र त्यामध्ये अयशस्वी होतं। गुण मिळतोय तो म्हणजे विटलाई अडूर संघाला। प्रत्युत्तर दाखल चढाई होती पारस। हा एक नवोदित खेळाडू आहे। उमा महेश्वर हेदवी आपल्याला सन्मानपूर्वक विनंती आहे आपली संघ यादी या ठिकाणी सुपूर्द करायची। तारीजी हजनकर या ठिकाणी उपस्थित आहेत। एक क्रीडा संघटक जुने जाणते खेळाडू नेहमीच आमच्या पाठीमागे सदैव उभे असणारे तारीजी, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। पकड मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाते। गुण मिळतोय तो वेल्डेश्वर संघाला। अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण ही स्पर्धा या भव्य दिव्य मंडपात पाहतोय, ज्यांचं अतिशय उल्लेखनीय कामगिरी या संपूर्ण ग्वागर तालुक्यात असेल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल, त्या आदरणीय प्रसाद कंटुरकर यांची ही सर्व व्यवस्था आपण पाहतोय। अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस हे मंडप आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय। दत्तकृपा साऊंड सर्व्हिस वेल्डेश्वर यांच्या माध्यमातून हे आपण सर्व मंडप डेकोरेट पाहतोय। त्यानंतर ही स्पर्धा
लाईव्ह स्वरूपात सारसी असेल किंवा नवलाई असेल, परंतु आमच्या मोरेगावचं एक रत्न विनायकजी शिंदे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्युत्तर दाखल. आता मात्र पकड मात्र यावेळी यशस्वी होते. अतिशय छान प्रयत्न गुण मिळतोय तो भेटलाही अडून संघाला. नावाप्रमाणेच अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. आता मात्र सुदीप पुन्हा एकदा चढाई करतोय. या दोन खेळाडूंमध्ये पाहायचंय सुपर रेकॉर्डची संधी असणार आहे. सुदीपला या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न केला जातोय. पकड करण्याचा प्रयत्न होतोय परंतु अयशस्वी होतोय. पाहायचंय 2+2 4 पॉईंट्स लोन होतो या पहिल्या सत्रामध्ये वेल्डेश्वर संघावरती. या ठिकाणी श्रीराम आरे संघाचा जुना जाता खेळाडू पंकज दादा या ठिकाणी उपस्थित होते. मनापासून आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ओंकारजी बोरकर सुद्धा उपस्थित होते, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. आणि आम्हा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे संगमजी मोरे असतील, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा 9 नंबरची टी शर्ट परिधान केलेला खेळाडू आहे. आपल्या रेडिंग हँडटॅगमध्ये टिपण्याचा प्रयत्न होतोय. वेल्डेश्वर संघाकडे थोडंसं तारतम्य दिसत नाहीये, कारण की वारंवार या ठिकाणी चुका केल्या जात आहेत आणि त्याचंच प्रायश्चित्त म्हणून गुण मिळतोय तो भेटलाही अडू संघाला. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा सार्थ. चांगला प्रयत्न होतोय. तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित कैलासवासी निखिल संतोष नार्वेकर स्मृती चषक 2024. प्रत्युत्तर दाखल चढाई होती. मिटलाई अडूरकडून सुदीप 12 नंबरची टी शर्ट परिधान केला. टाइम ऑफ वेल्डेश्वर संघ. त्याचप्रमाणे आदरणीय रोहनदादा भोसले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपल्या भावाची स्पर्धा आणि या भावाची आठवण म्हणून हे सर्व खेळाडू जुने जाणते दिग्गज खेळाडू या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो, कारण की निखिल नार्वेकर ही व्यक्ती अशी होती की तो बाबा सर्वांच्यात हा मिसळणारा खेळाडू होता आणि तो आपल्यातून निघून गेला आणि त्याची आठवण म्हणून आजच्या या मंगल प्रसंगी आपण त्याची आठवण म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. प्रत्युत्तर दाखल. भेटलाई अडूरकडून चढाई होती. चढेकर परतोय. प्रत्युत्तर दाखल. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारला. पाहायचंय हा एक उत्तम खेळाडू आहे, चांगल्या प्रकारचं कौशल्य असणारा खेळाडू आहे. वेळेश्वर संघाकडे पाहायचंय तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. पकड करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहायचंय पात केल्याचा दावा करतोय आणि त्यामध्ये मात्र यशस्वी होतोय. एक गुण मिळतोय. आपल्या रेडिंग अटॅकमध्ये टिपण्याचा प्रयत्न. तिसरी चढाई. आता मात्र या ठिकाणी 12 नंबरची टी शर्ट परिधान केलेला सुदीपला या ठिकाणी करो या मराची चढाई असणार आहे. सुदीप या ठिकाणी आदरणीय पकड करण्याचा प्रयत्न होता परंतु त्यामध्ये अयशस्वी होतोय. तो सार्थक गुण मिळतोय भेटलाही अडून संघाला. यामध्ये आदरणीय सर्वांनीय ज्येष्ठ समालोचक या ग्वागर तालुक्याचा भूषण म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहतो ते आदरणीय दीपक दादा देवकर उपस्थित होत आहेत. मी मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत करतो. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे ग्वागर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सचिनजी ओक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठच्या वतीनं
त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे रोहनदादा भोसले हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. दीपक दादा देवकर आपल्याला सुद्धा सन्मानपूर्वक विनंती असणार आहे की आपण सुद्धा या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. मात्र यावेळी यशस्वीरित्या फोडवते गुण मिळतोय तो भेटलाही अडून संघाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी अशोक जी देवळे हे सुद्धा उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठच्या वतीनं आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत आदरणीय क्रीडा संघटक, जुने जाणते खेळाडू आणि आमंत्रणाच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असणारे रोहनदादा भोसले यांचा आपण या ठिकाणी यशस्वी सन्मान करणार आहोत. मी संतोषजी दसम यांना विनंती करतो की आपण त्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करतो. त्याचा तरी स्वीकार करायचा आहे रोहनदादा भोसले. त्याचप्रमाणे संदेशजी कडगुटकर आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. सन्मान होतोय रोहनजी भोसले. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी अशोकजी देवळे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती करतोय. व्यासपीठावरती उपस्थित संदेश दादा यांचं आगमन होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे दीपक या व्यासपीठावरती संतोषजी दसम यांच्या शुभ हस्ते. तदनंतर आपण सन्मान करणार आहोत आदरणीय या भागर कबड्डी असोसिएशनचे सर्वेसर्वा आदरणीय सचिनजी ओक यांचा यथोचित सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. मी ओक साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान आमच्या तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठच्या वतीनं आपला केला जातोय. तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे आदरणीय संतोषजी दसम यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. एक चांगलं नेतृत्व या संपूर्ण ग्वागर तालुक्यासाठी लाभलंय. तरुणांच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभे असणारे आदरणीय सचिनजी ओक यांचा सन्मान होतोय. तदनंतर मी विनंती करतोय या ग्वागर तालुक्यातील नामवंत समालोचक आदरणीय दीपक दादा देवकर यांचा यथोचित सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. संतोषजी दसम यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते दीपक दादा देवकर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. ही सगळी आठवण आपल्या देखीलसाठी आहे आणि या देखीलला प्रोत्साहन करण्यासाठी, त्याची आठवण जपण्यासाठी हे माध्यमवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दीपक दादा देवकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तदनंतर मी विनंती करतो तारेशी हळदणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय संदीपजी नार्वेकर आणि आदरणीय संतोषजी नार्वेकर या ठिकाणी कुठे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय संदीपजी नार्वेकर आणि आदरणीय संतोषजी नार्वेकर आपण कुठे या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण सन्मान करतोय संदेशजी कचरेकर, एक क्रीडा संघटक, जुने जाते खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच आपण पाहतो त्यांचाही यथोचित सन्मान आपण या ठिकाणी संतोषजी दसम यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. मी विनंती करतो संदेशजी आपण पुढे यायचे आणि हा सन्मान यथोचित सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करतो आदरणीय उमेशजी आरस यांचा यथोचित सन्मान आमच्या उमेशजी आरस यांच्यासाठी एक चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलं.
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 7,777 आणि आकर्षक चषक त्याच्याकडून लागलं. धन्यवाद आरएनजी. असं प्रेम असेल सहकार्य या संपूर्ण तृप्तीनगर क्रीडा मंडळासाठी असू दे. त्याचप्रमाणे आपण सन्मान करणार आहोत वैभवजी जाधव यांचा. मित्रांनो, ही व्यक्ती या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचं बहुमूल असं देणगी स्वरूपात या ठिकाणी आम्हाला उपकृत केले आणि म्हणून त्यांचाही यथोचित सन्मान आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती करणार आहोत. मी वैभवदादा जाधव यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि आपला यथोचित सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय संतोषजी दसम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपये देऊन या संपूर्ण स्पर्धेला त्याने उपकृत केले आणि म्हणूनच त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद वैभवजी जाधव. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो. चालू असलेला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेतला पहिला सामना पाहिला तो म्हणजे फ्रेंड सर्कल ब आणि पिंपळेश्वर वेल्डेश्वर मध्ये वेल्डेश्वर संघानं फ्रेंड सर्कल ब संघावरती मात करून पुढील फेरीसाठी पात्र ठरलाय. आणि दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय दोन मलाटे संघांमध्ये विठलाई अडूर आणि दत्त सेवा वेल्डेश्वर. प्रत्युत्तर दखल चढाई होतीये ती आता मात्र विठलाई अडूरकडून सुदीप 2-2 अशी 4 खेळाडूंमध्ये क्षेत्ररचना आपण पाहतोय. या ठिकाणी आलेल्या सर्व महिला वर्गांना विनंती असणार आहे की आपल्याला आरक्षित अशी जागा समोरच्या सभागृहामध्ये ठेवलेली आहे. त्या ठिकाणी आपण बसून या संपूर्ण स्पर्धेचं खेळ पाहायचा आहे. गुण मिळतोय. आता मात्र वेल्डेश्वर संघाकडून यानंतर होणारा सामना उमा महेश्वर हेदवी वर्सेस तृप्तीनगर ब दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. आला कुठं ह्याच्याकडे येते ना अभि. चढाई करता होतोय. प्रत्युत्तर लवकर चढाई होती. चालू लढत या स्पर्धेची दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित कैलासवासी देखील नार्वेकर स्मृती चषक 2024 भव्य दिव्य 2 दिवस चालणारी तालुकास्तरीय बॅटवरील कबड्डी स्पर्धा. पहिल्या सत्रामध्ये आपण उद्घाटन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पाहिला आणि त्यानंतर पहिला सामना आपण पाहिला तो म्हणजे फ्रेंड सर्कल ब आणि पिंपळेश्वर वेल्डेश्वर यांच्यामध्ये. दुसरी लढत या ठिकाणी सुरू आहे ती दोन बलाढ्य संघांमध्ये विठलाई अडूर आणि दत्त सेवा वेल्डेश्वर. आता मात्र तिसरी चढाई आहे आणि या तिसऱ्या चढाईचा आव्हान स्वीकारतोय तो प्रणव नाटेकर. पाहायचं आहे गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. 6 खेळाडू बोनस ऑन असणार आहे. पकड करण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर प्रकारचा या ठिकाणी पकड आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थातच गुण मिळतोय तो विठलाई अडूर संघाला. वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे नक्कीच दोन्ही संघांकडून. पाहायचंय प्रत्युत्तर दखल चढाई होती वेल्डेश्वर संघाकडे 4 खेळाडूंमध्ये 2-1-1 अशी 4 खेळाडूंमध्ये एक क्षेत्ररचना आपण पाहतोय. यानंतरची तिसरी लढत असेल तृप्तीनगर अडूर ब आणि उमामहेश्वर हेदवी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. प्रत्युत्तर दखल चढाई होती. तृप्तीनगर अडूर संघाचा विचार केला तर अतिशय छान क्षेत्र असणार त्यांच्याकडे आणि त्याच माध्यमातून हा खेळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय. तिसरी चढाई आहे 2 आर डाय करूया वरची चढाई. पाहायचं गुण मिळवायचा आहे. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. संदीप याचा 4 खेळाडू आहेत आणि या 4 खेळाडूंमध्ये चढाई करतोय.
चढाई करण्याचा प्रयत्न, कोपरा रक्षकाला हुलकावणी देतोय, पकड करण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय छान प्रयत्न. गुण मिळतोय तो वेडेश्वर संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय. 15 नंबरची टी शर्ट प्रदान केला वेडेश्वर संघाचा खेळाडू आहे विठलाई देवी अडूर संघाकडे. पकड मात्र यावेळी यशस्वी होते. अतिशय सुंदर पकड यावेळी आपल्याला पाहायला मिळते ती विठलाई अडूर संघाकडून. प्रत्युत्तर दाखल 7 नंबरची टी शर्ट प्रदान केला वेडेश्वर संघाकडे चढाई होते 4 खेळाडूंमध्ये. आता मात्र सार्थक आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये दिसतोय. चढाई कर परतोय. प्रत्युत्तर दाखल आता मात्र स्वतः सार्थक 9 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू आहे. म्हणजे कशात नवोदित खेळाडूमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेडेश्वर गावचा सुपुत्र आहे. सार्थक मात्र परतोय. प्रत्युत्तर दाखल चढाई होती ती आता मात्र विठलाई अडूरकडून. 4 खेळाडू आहेत. या 4 खेळाडूंमध्ये चढाई होती. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 11,111 आकर्षक चषक कुमार सौरभ रत्नाकर नार्वेकर यांच्याकडून लाभले. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 7,777 आंगणे आकर्षक चषक श्री स्वामी समर्थ श्री उमेश मधुसूदन आरस यांच्याकडून लाभले. तृतीय क्रमांक स्पर्धेतील बोनस की स्मार्ट वॉच असणार आहे नॉईस कंपनीचं त्याच्यासाठी पुरस्कृत केलंय सन्माननीय बादल अशोक नार्वेकर यांच्याकडून. तर प्रत्येक सामन्यातील सामनावीर आकर्षक चषक कुमार शुभम राजेंद्र भाटकर यांच्याकडून. संपूर्ण स्पर्धेतला उगवता तारा म्हणून आपल्याला ट्रॅकसूट दिला जाणार आहे. त्याच्यासाठी सौजन्य दिलंय निखिलची आठवण विभूती मोरे यांच्याकडून सौजन्य लाभलंय. या सर्व देणगी दात्यांचं मनापासून आभारी आहोत. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. आता मात्र 4 खेळाडू आहेत. पकड करण्याचा प्रयत्न होता परंतु सार्थक अयशस्वी होतो. कोणत्याही प्रकारची गरज नव्हती परंतु या ठिकाणी अनटही प्रयत्न केला जातोय त्यामध्ये अयशस्वी होतोय. गुण मात्र होतोय. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. विठलाई देवी अडूर संघाकडे चढाई करतोय वेडेश्वर संघाकडून. पकड करण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. आता मात्र एक सुंदर बोनस +4 पॉईंट अतिशय सुंदर या ठिकाणी चढाई पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. एका चढाईमध्ये निव्वळ 5 गुण प्राप्त करतोय. चांगल्या प्रकारचा प्रयत्न होता परंतु चांगला चतुर चाणाक्ष असा खेळाडू आपण पाहिला आणि त्यामध्ये यशस्वी होतोय. आता मात्र प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो सुदीप. दुसरा सामना या स्पर्धेतला आपण पाहतोय. तदनंतरची तिसरी लढत असणार आहे कुस्तीनगर अडूर विरुद्ध उमा महेश्वर हेदवी दोन्ही संघांसाठी. दुसरा पुकार या ठिकाणी आदरणीय प्रतीकजी ठाकूर उपस्थित होत आहे. मनापासून आपलं हार्दिक स्वागत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित कैलासवासी देखील संतोष नार्वेकर स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपण प्रतीकजी ठाकूर उपस्थित होत आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. हे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूरचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी दसम यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करतोय प्रतीकजी ठाकूर यांचा. धन्यवाद प्रतीकजी ठाकूर. आता मात्र तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. पाहायचंय तिसरी चढाई सुदीपसाठी किती यशस्वी ठरते. गुण मिळवणं आवश्यक असणारे खोलवर चढाई काढण्याचा प्रयत्न आहे. डाव्या कोपऱ्याचा विचार केला तर सार्थकच्या हातून मात्र सुटणं खूप कठीण आणि त्याचाच एक प्रत्यय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण गुण मिळतोय तो वेडेश्वर संघाला.
वेळेचा थर्ड रेट. या ठिकाणी आदरणीय श्रमिकजी भाटकर उपस्थित आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करतो, आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत श्रमिकजी भाटकर. सतरा 20 अशी गुणसंख्या, अटीतडीची लढत या ठिकाणी सुरू आहे आणि पाहायचं आहे ही दुसरी लढत कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण होते. बोनस प्लस पॉइंट पाहायचंय. 2 खेळाडू आहेत आणि या 2 खेळाडूंमध्ये आता मात्र चढाओढ आहे. नक्कीच त्या ठिकाणी पकड केली जाते. यशस्वी होते का ते पाहायचं आहे. झटापट आहे. सुपर ड्रॅगन अतिशय सुंदर प्रयत्न. 2 महत्वपूर्ण गुण या ठिकाणी विठलाई अडूर संघाला. टाइम ऑफ विठलाई अडूर संघ चालू असलेली लढत, अतिशय रोमहर्षक लढत, अटीतडीची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. विठलाई अडूर आणि दत्तसेवा वेल्डेश्वर. अडूर ब आणि उमामहेश्वर हेदवी दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार. या ठिकाणी आदरणीय श्रमिक भाटकर उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान मी विनंती करतो. संतोषजी दसप आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती करतोय. श्रमिकजी भाटकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीनं हा स्टेज ही स्पर्धा. त्यानंतर होणारा सामना तृप्तीनगर अडूर वर्सेस उमामहेश्वर हेदवी दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. तृप्तीनगर ब. पुन्हा एकदा सुपर टॅकल होतोय. 2 महत्वपूर्ण गुण या ठिकाणी प्राप्त केले जात आहेत. आता मात्र चढाओढ होती की दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. पाहायचं अंतिम क्षणी कोणता संघ विजय होतोय. चालू लढत आपण या ठिकाणी पाहतोय. विठलाई अडूर आणि दत्तसेवा वेल्डेश्वर यांच्यामध्ये ही लढत सुरू आहे. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं आहेत. 27-28 सेकंद. मजबूत ध्येयष्टी असणारा विठलाई अडूर संघाचा खेळाडू आहे. पाहायचंय परततोय. प्रत्युत्तर दखल चढवते वेल्डेश्वर संघाकडून. आता मात्र 4 खेळाडू आहेत आणि या 4 खेळाडूंमध्ये चढाई करतोय वेल्डेश्वर संघाकडून. पाहायचंय या स्पर्धेची दुसरी लढत आपण या ठिकाणी सुरू झालेली पाहतोय. व्यासपीठावरती नामांकित असे या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आपण पाहतोय. या कबड्डी खेळाचा आनंद घेताना पाहतोय. दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या समवेत आपण हा कबड्डीचा थरार या ठिकाणी पाहतोय. थर्ड रेट अडूर थर्ड रेट. आता मात्र तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. 2 ऑर डाय करो या मनुष्य चढाई असणार आहे. पाहायचंय 2-2 अशी 4 खेळाडूंमध्ये क्षेत्ररचना आपण पाहतोय. स्क्रीन हे करून घे, साफ करून घे. स्क्रीन साफ करून घे. रिफ्लेक्टर बघ पडत आहेत काही. प्रत्युत्तर दखल चढाई करतोय सुदीप. आता मात्र 2 खेळाडू आहेत. 2 खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा संधी असणार ती सुपर टॅकलची. आपण बघत असून पाहिलं तर विठलाई अडूर संघानं अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ या सुपर टॅकलच्या माध्यमातून केला आहे. चालू सामन्याचं शेवटचं मिनिट आहे. अंतिम मिनिट या ठिकाणी आपल्याला कॉल केला जातोय. प्रत्युत्तराचा वेळेचा थर्ड रेट. चढाई करण्याचा प्रयत्न.
पुढील संघाने तयार राहायचं आहे. आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार आहे. हा सामना संपतो तर आपण प्रवेशद्वारा समोर येणं गरजेचं आहे. तृप्तीनगर अडूर ब आणि उमामहेश्वर हेदवी दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार. संघ व्यवस्थापक कर्णधार या सूचनेकडे लक्ष द्या. हा सामना संपता क्षणी आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. एकमेव खेळाडू प्रयत्न करतो का पाहायचं आणि यामध्ये अयशस्वी होतोय, यशस्वी होतोय तो चढेकर. 1+2 3 पॉइंट्स लोन होतोय या अंतिम क्षणी वेडेश्वर संघावरती. आणि अशा प्रकारे ही लढत या विठ्ठलाय ठिकाणी देवी विजेता. पूर्ण होते. पाहायचंय अंतिम गुणसंख्या. या ठिकाणी 32-17 क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित कैलासवासी निखिल नार्वेकर स्मृती चषक 2024